आंदोलनाचा चौथा दिवस आहे। खरोखर आमच्यावर कुठल्या पद्धतीनं सोलापूर महानगरपालिका अन्याय करायली आहे। आमच्या जीवाशी काही त्यांना घेणं देणं नाही। आमचा निवारा उद्ध्वस्त केला, आमच्यावर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केलं आणि त्या सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधात त्यांनी जे केलेली चुकी आहे त्या चुकीवर कारवाई व्हावी आणि जे जे अधिकारी या ठरावामध्ये सामील आहेत, जे जे अधिकाऱ्याने आमच्या घरं पाडले त्या सर्वांवर या ठिकाणी चौकशी होऊन कारवाई व्हावी या मागणीसाठी गेल्या 4 महिन्यापासून आमचा पाठपुरावा सुरू आहे। 4-5 महिन्यापासून आणि अनेक आंदोलनं झाले। सोलापूर महानगरपालिका फक्त आणि फक्त आश्वासनाचं आम्हाला या ठिकाणी आश्वासन देतात। मोठमोठ्या त्या ठिकाणी आश्वासन देऊन फक्त कागदोपत्री घोडे नाचवलेत। असे कागदपत्री घोडे नाचवलेत की त्यांनी हे आम्हाला उलटं त्यांनी कायद्यानं हे असं नाही तसं नाही। होय बाबा, तुम्ही ठराव केला आहे, मान्य आहे, सगळं मान्य आहे आम्हाला, परंतु ठराव कुठल्या पद्धतीने झाला आहे त्याची चौकशी करा। त्या ठिकाणी शौचालयावर अतिक्रमण झालं आहे त्याची चौकशी करा। त्याच्या इमारतीला बांधकाम परवाना, पार्किंग परवाना, पार्किंगसाठी सुविधा आहे का त्याची चौकशी करा। तुम्ही ते सगळं सोडलं आणि आमच्या अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करून आमच्यावरच हे करून उलट तुम्ही जर आमची दखल घेत ना म्हणजे तुम्ही वाट बघाला आमच्या मरणाची। ठीक आहे, हा आमचा संघर्षाचा लढा आहे, आम्हाला मेलो तरी चालेल, परंतु या ठिकाणी आम्हाला जोपर्यंत त्या ठिकाणी निवारा मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा या ठिकाणी संपणार नाही। आज प्रकृती वयोवृद्ध लोक आहेत, त्यांची प्रकृती अत्यंत खराब झालेल्या खालवलेल्या आहे। त्यांनी डॉक्टर येऊन त्यांना चेकअप केलं आणि त्यांना उपचार घेण्याची या ठिकाणी त्यांना सल्ला दिलेला आहे, परंतु आमच्या माता बहिणी म्हणतात उपचार नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे। ज्या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय, जे आंदोलन करतोय त्या आंदोलनामध्ये आम्हाला न्याय द्या, आम्हाला आश्वासन नको। जर यांच्या जीवास बरं वाईट काय झालं तर ते सर्व जे जे अधिकारी याच्यात भ्रष्टाचार सामील आहेत त्यांच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे आणि याचे जबाबदार या आंदोलनाचे ते सतीश बुर्ला आणि विना पवार मॅडम आणि तो मंगल कार्यालयाचा गुलाम पैलवान मंगल कार्यालयाचा मालक हे असेल। दुर्दैव याचं आहे आज शासन स्तरावर तुम्ही महिला संरक्षणाचं मोठमोठ्या गप्पा मारता, कुठं आहे महिलाचं संरक्षण? पाऊस ऊन वारा चालू आहे, 3-4 दिवस झाले जर महिला आंदोलन करून उपोषणाला बसले, कुठं आहे तुमचं कायदा आणि कुठं आहे तुम्ही? कुठं गेलं प्रशासन? हे गेंड्याचं कातड्याचं शासन आहे, हे आम्हाला न्याय देईल का माहिती नाही, परंतु या लढ्यासाठी आमचा मात्र जीव जाणार आहे हे निश्चित झालेलं आहे।